हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खुर्ची हा सिनेमा येत्या 12 जानेवारी म्हणजे नवीन वर्षात आपल्या भेटीला येतो आहे. आणि ना आता आम्ही टीजर आणि बरीच गाणी ऐकलेत सिनेमातली. खूप काही मसाला आहे, खूप काही सस्पेन्सही आहे. आत्ता माझ्यासोबत राकेश बापट आणि प्रीतम कागणे आहे. पहिल्यांदा तर राकेशचा लुक ह्याच्यामध्ये वेगळा आहे आणि प्रीतमही खूप गोड दिसते. खूप स्वागत दोघांचंही राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? थँक्यू. मस्त एकदम. तुम्ही आला तर मला बरं वाटलं की तुम्ही ट्रेलर पाहिलं आणि अप्रिशिएट केलं तर खूप छान वाटलं. असं सगळ्यांसमोर जेव्हा आपण आपलं काम एन्जॉय करतो किंवा सगळे एन्जॉय करताना आपण बघतोय, किती भारी फिलिंग आहे ॲज अन ॲक्टर. आय थिंक आपण जगतोच त्याच्यासाठी. आम्ही काम जे करतो ते ऑब्व्हियसली प्रेक्षकांसाठी असतं. नाहीतर ते नसतं तर आम्ही आय डोंट नो. ॲक्च्युली व्यर्थ आहे सगळं. हो, व्यर्थ आहे सगळं. कारण एक प्रत्येक गोष्टीची एक आग लागलेली असते आणि ती सिनेमामध्येच आम्ही दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. जस्ट वेगवेगळ्या पद्धतीचं आम्हाला कॅरेक्टर मिळतं. तर जी एक आमची एनर्जी आहे किंवा एक कलाकाराचं आयुष्य जे असतं ते मला असं वाटतं ज्यावेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रोल मिळतात त्यावेळेस ते सार्थक झाल्याची जी फिलिंग असते. सो मला असं वाटतं हे कुठेतरी आम्हाला मिळत असतं. जस्ट एक छान वेगळ्या पद्धतीचा रोल करायला मिळतो तेव्हा. पण राकेश, मला असं वाटतं की तू आत्तापर्यंत मराठी सिनेमे अनेक एकदम चार्मिंग, क्यूट, डॅशिंग असे केले आहेत, पण ह्यात जरा डॅशिंग प्रो मॅक्स लेवल आहे, म्हणजे खूप जरा डॅशिंग आहे. तर जेव्हा तुला कळलं की असा असा सिनेमा आहे, असा रोल आहे, तुझा पहिला थॉट काय होता आणि काय एक पॉईंट होता की मी करतोय हा सिनेमा? कारण की तू जसं तू म्हणालीस की तो चॉकलेट हिरोचा जो थप्पा लागलेला असतो तो काढणं खूप कधी डिफिकल्ट होतं. आणि मी तो लोकांना म्हणतो, प्लीज माझ्यासाठी कॉमन मॅनचं रोल आणा. मे बी मी दिसत नसेन तसं, पण मी घडवीन, म्हणजे मी घडायला मी त्या मोल्ड व्हायला तयार आहे मी त्याच्यामध्ये. तर असे रोल झाले खूप चॅलेंजिंग, वेगळं काहीतरी करायला खूप चॅलेंजिंग वाटतं ॲज अन ॲक्टर, की एक्सप्लोअर करायला आपण त्याच्यासाठी जगतो आपण. वी लाईक टू एक नवीनच काहीतरी घेऊन येण्याची खूप तीव्र इच्छा असते. पण आणि ते सक्सेसफुली आलं तर मजाच येते अजून. आणि ओव्हरऑल काय होतं की कॅरेक्टर्स माझ्याकडे जो येतो कुठलाही रोल, ते मी स्वतः घडवत नाही. इट्स अबाउट द एंटायर टीम दॅट मेक्स इट हॅपन. की कॉस्ट्युम्स असतात, ते मॅनरिझम्स जे असतात, ते पर्सनॅलिटी ज्यांनी लिहिलेली आहे लेखकांनी, तो कॅरेक्टर तो लेखकच पहिल्यांदा बनवतो की असं आहे, त्याचं डायलेक्ट असं असणार आहे, त्याचं लहजा असं असणार आहे बोलायचं. मग आम्ही फक्त ॲड ऑन म्हणून येतो आणि मग ते काहीतरी वेगळंच प्रोडक्ट बनून येतं. सो इट्स ऑल अबाउट द टीम एफर्ट. आय फील की सगळ्यांचं एफर्ट, बाकीचे कोस्टार्स पण ते बरोबर कोलॅबरेट होणं ते पण खूप गरजेचं असतं. सरसेनापतीनंतर खुर्ची हा तुझा सिनेमा येतो प्रेक्षकांच्या भेटीला आणि अनेक हिंदी मालिकांमध्ये तू प्रेक्षकांच्या भेटीला आला आहेस आणि अनेक हिंदीसुद्धा तुझे ऑडियन्स आहेत. पण जेव्हा मराठीत काम करतोस तेव्हा आईला जास्त आनंद होत असणार एवढं नक्की आहे. अरे आई तर मला म्हणते की ती म्हणते की काही झालं तरी तिचा 75th बर्थडे ती असे गमतीन म्हणतो, तू प्लीज मराठी मालिका कर म्हणून वगैरे. असं तिचं तर दरवेळेला खूप इच्छा. ती म्हणजे एव्हरीबडी इज लाईक टेलिंग मी एक तरी सिरियल कर माझ्यासाठी म्हणून. पण तू फॉर आहेस का मराठी मालिका करायला आईसाठी? आई हो, मी सगळ्यासाठी फॉर आहे ॲज अन ॲक्टर. प्लीज मराठी मालिकांसाठी विचार आणि आम्हालाही बघायला आवडेल यार. कोणाला नाही आवडणार, काय म्हणते? ॲब्सोल्युटली येस. कारण राकेशने आत्तापर्यंत आपल्याला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर एक तुंबींपासून आत्तापर्यंतचा तुझा प्रवास आणि सगळेजण तुझ्या प्रेमातच आहेत. अर्थात आपले प्रोड्युसर त्यांनी सुद्धा तुंबींचे इतके सॉंग्स ऐकलेले होते राकेशचे, तर त्याच्यामुळे तर अर्थातच एक वेगळ्या सिरियलमध्ये मला तरी बघायला आवडेलच राकेशला. राकेश, जेव्हा आईने तुझा हा लुक बघितला ना, तिची रिॲक्शन काय होती? किंवा असं जेव्हा आपण मराठी सिनेमा तू साईन करतोस तेव्हा अशी घरची फिलिंग असते ना, की बाबा माझ्या भाषेतला माझा सिनेमा आहे, आईला सुद्धा आवडणार. हो, आईला लुक खूप आवडलं. ते म्हणे की तुझे डोळे बोलतात चांगले म्हणून. ती दरवेळेला म्हणते की शी ऑलवेज सीज माय आईज, शी फील आईज ॲट द विंडो टू द वर्ल्ड. की एक ॲक्टर सर्वात कुठलाही न बोलता पण न डायलॉग बोलता डोळ्यांनी कन्वे करू शकला की मजा येते मग त्याच्यात, की ऑडियन्स कन्व्हिन्स होऊ शकलं त्याच्या नजरेतनं. सो आय थिंक आई म्हणते की डोळे बोलले की सगळं ठीक आहे. हे सगळी अकॅडमी आहे ना ॲक्टिंगची, ती घरनं सुरू होते है ना. म्हणजे घरच्यांचा खूप मोठा वाटा असतो ह्याच्यामध्ये, आई वडील जे काही असेल. पण प्रीतम, तुम्ही तर म्हणजे तुम्ही अख्खी फॅमिली या इंडस्ट्रीमधले आहात. पण आता जेव्हा तू ॲक्ट करतेस किंवा तुला विचारलं अशी भूमिका आहे आणि अक्षयसोबत छान रोमॅन्टिक सीन्स आहेत, किती मजा आली त्याच्यासोबत सीन्स करताना? तोही खूप काही बोलला. काय बोललाय तो ॲक्च्युली?
नो अर्थातच मला असं सांगायला आवडेल की अक्षयसोबतच नाही तर माझे या फिल्ममध्ये सगळ्यांसोबतच सीन आहेत आणि प्रत्येक कॅरेक्टरसोबत एक वेगळं बॉन्डिंग आहे. सो अक्षयसोबत हा लव्ह ट्रॅक जरी असला तरी पॉलिटिकली गोष्टीसुद्धा या सिनेमामध्ये खूप साऱ्या घडत आहेत. तो कुठेतरी ते बॉन्डिंग आम्ही नेहमी दाखवण्याचा प्रत्येक कॅरेक्टरसोबत प्रयत्न केला आहे. तर ऑफकोर्स राजवीरसोबत म्हणजे तो लहान आर्यन जो आहे तो किंवा राकेश नाही आता तो आय वॉज शॉक टू सी अशी रिॲक्शन तीच होती. काय झालं तुला एकदम कट्टू झालाय तू एकदम असं. हो तो खूपच एकदम उलट झालंय. श्रेयाची हाईट आता कमी वाटते त्याच्यात. हो तर या अर्थातच मला सगळ्यांसोबतच काम करायला खरंच खूप मजा आली आणि सिनेमामध्ये तुम्हाला कळेलच की हे पॉलिटिकल प्रेम आहे का प्रेमासाठी पॉलिटिक्स करते मी. तो माझ्या शेड काय आहे नेमकं हे तुम्हाला फिल्ममध्येच बघावं लागेल. आता मी असं म्हणाले की अकॅडमी घरून सुरू होते तर कांगण्यांच्या घरी तर निर्मितीसुद्धा आहे, डिरेक्शनसुद्धा आहे आणि ॲक्टिंगसुद्धा आहे. सगळं बघायला मिळणार आहे. सो मज्जा येणार आहे हा सिनेमा बघायला. आणि राकेश आत्ताच आम्हाला कळलं की तू मराठी मालिकांसाठी फॉर आहेस. ते प्रेक्षक खूप खुश होणार आहे ते ऐकून. आवडेल की मला एखादं कॅरेक्टर राकेशसोबत परत करायला मिळेल ते मला ॲब्सोल्युटली परत आवडेल. हो बघायला पण आवडेल आम्हाला. मज्जा. सो स्वीट ऑफ यू. थँक्यू सो मच. आणि 12 तारखेला नवीन वर्षात नवा सिनेमा येतो. राकेश काय दोघंही अपील कराल लाडक्या प्रेक्षकांना? 12 जानेवारीला येतो खुर्ची थिएटरमध्ये. आता ही फिल्म तुम्ही थिएटरच्या खुर्चीवरच जाऊन बघा आणि टेल अस हाऊ यू लाईक इट. एक छान एक एफर्ट केला आहे आम्ही सगळ्यांनी. एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आम्हाला जशी मजा आली तशी तुम्हाला पण यावी अशी मनोकामना आहे. आणि राकेशचा लुक थोडा किंवा त्याचा जो रोल आहे सस्पेन्स ठेवला गेला आहे आमच्यासाठी. सिनेमातच जाऊन बघा असं काहीतरी आहे. येस ॲब्सोल्युटली येस. कारण ज्या गोष्टी लपवल्या जातात ना त्याच्यामागेच खूप सारं असं गुड लपलेलं असतं. असं ते जास्त तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्हाला 12 जानेवारीलाच बघावं लागेल. येस. एक सॉन्ग दाखवलं तेव्हा अरे आत्ता राकेश दिसेल, आत्ता दिसेल, पण त्या एकही गाण्यात नाही आहे. म्हणजे ते सस्पेन्स आहे. त्या फिल्ममध्ये एकदम स्वतंत्र नागालँड. ह्याच्यावर मला आठवलं की मगाशी अक्षय म्हणाला की सिनेमा करत असतानाच बिग बॉसच्या ऑफर झाल्या आणि बिग बॉसमध्ये दोघंही गेलात. म्हणजे तू हिंदीमध्ये गेलास आणि तो मराठी बिग बॉसमध्ये गेला. मला एक दिवस आठवतोय की एक दिवस शेवटच्या दिवशी आय वॉज शूटिंग खडकवासल्याच्या होतं पुण्याला आणि माझी बॅग पॅक झाली नव्हती बिग बॉसची आणि मी पुण्याला होतो तेव्हा. मी शूट फटाफट संपवलं आणि लिटरली आय वेंट होम, पिक्ड अप माय बॅग, वेंट टू बॉम्बे अँड आय वेंट डिरेक्टली टू बिग बॉस हाऊस. आणि त्या दिवशी नेमकंच चॉपरचा सीन होता आणि हेलिपॅड बुक केलं होतं अख्ख्या दिवसासाठी. आणि आय वॉज ऑल्सो देअर. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅनेज करणं जरा हेक्टिकच होतं त्यावेळेस. ॲब्सोल्युटली. ॲक्टर म्हणून आपलं सगळंच म्हणायला लागतं ना. ह्या म्हणजे तू घरच्यांना बाई न बोलता डिरेक्टली शूटवरून घरून क्या बात आहे. म्हणजे हे बिहाइंड द सीन आम्हाला माहीत नव्हतं जे आज कळलं. सो थँक्यू सो मच गाईज. खूप मजा आली बोलून आणि सिनेमासाठी उत्सुक होता मी. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.